काय रे लेकरा, आयुष्यात इतक्या साऱ्या संकटांचा सामना करतोयस ना? थकून गेलायस ना? खूप वेळापासून पाहतोय मी तुला. जेव्हा तू जगासमोर हसतोस आणि पाठीमागे वळून एकांतात डोळे पुसतोस, तेव्हा तुझा तो प्रत्येक श्वास माझ्यापर्यंत पोहोचत असतो. जगण्यासाठीची जी काही धडपड करावी लागते आहे, ते आता पेलवत नाही ना? तू विचार करतोयस की माझ्याच नशिबात हे का? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हा संघर्ष का आला? मनावर आठवणींचे आणि भूतकाळातील दुःखांचे डोंगर घेऊन फिरतो आहेस. बाळा, या आयुष्यातल्या भूताने तुला खूप रडवलं आहे ना? खूप वेळा खाली पाडलं, तुला संपवण्याचेही प्रयत्न झाले. कधी परिस्थितीने, कधी नशिबाने, तर कधी अगदी तुझ्या जवळच्या व्यक्तींनीही तुला मोठा धोका दिला. ज्यांच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होतास, त्यांनीच पाठीत खंबीरपणे उभे राहण्याऐवजी तुझ्या विश्वासाचा पाया उखडून टाकला. तुझा हा विश्वासघात, तुझा हा एकटेपणा आणि तुझी ही वेदना, तुझ्या प्रत्येक दुःखाची जाणीव आहे मला सगळं माहिती आहे. तू ज्या वेदनेतून जात आहेस ना, ती खरोखरच खूप असह्य आहे. माणसाचं शरीर एक वेळ जखम सहन करतं, पण मनावर झालेला आघात आणि जवळच्यांनी दिलेला धोका आत्मा पोखरून काढतो. हे मला ठाऊक आहे, माहिती आहे मला बाळा. संकटांचे ओझे आता पेलवत नाही ना? वाटतंय ना आता सगळं सोडून द्यावं? पण थांब, जरा स्थिर हो. नीट डोळे उघडून बघ. ही तुझी स्वामी आई आहे ना तुझ्यासोबत? मग तू स्वतःला एकटं का समजतोस? जेव्हा रात्रीच्या अंधारात संपूर्ण जग गाढ झोपेत असतं, तेव्हा तू कूस बदलून अश्रूंना वाट मोकळी करून देतोस. तुला वाटतं की तुझा तो हुंदका ऐकणारं जगात कोणी नाही. पण बाळा, तो हुंदका जेव्हा तुझ्या कंठातून फुटतो, तेव्हा तो थेट या ब्रह्मांड नायकाच्या हृदयाला स्पर्श करतो. तुझ्या डोळ्यातून पडणारा तो प्रत्येक अश्रू जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या अदृश्य हातांनी माझ्या पदरात झेलत असतो. तुला अनेकदा राग आला असेल ना माझ्यावर? तू अनेकदा रागाने किंवा हताश होऊन माझ्या मूर्तीकडे बघून विचारलं असशील, स्वामी, कुठे आहात तुम्ही? मी एवढ्या मोठ्या वेदनेत असताना, माझं सर्वस्व लुटलं जात असताना तुम्ही माझ्या मदतीला का आला नाही? हो ना, विचारलं होतंच ना? पण बाळा, एका आईचं तिच्या लेकराकडे कधीही दुर्लक्ष होऊ शकतं का? ज्या ज्या घटनांनी तुला उद्ध्वस्त केले, ज्या ज्या वादळांनी तुला पार कोलमडून टाकलं, त्या प्रत्येक वादळात मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा होतो. जर मी तिथे नसतो तर तू त्या संकटात कधीच संपला असतास. पण तू संपला नाहीस. उलट त्या प्रत्येक वादळातून तावून सुलाखून तू बाहेर पडलास, मजबूत झालास, स्वावलंबी झालास. ज्या नात्यांवर तू अवलंबून होतास, ती नाती तुटली, कारण तुला कोणाच्याही आधाराशिवाय जगण्याची सवय व्हावी. हे खरं आहे ना? आज तू जो खंबीरपणे उभा आहेस, कोणासमोरही न झुकता ताठ मानेने जगत आहेस, ती तुझी नाही, तर तुझ्या पाठीशी उभ्या असलेल्या या माऊलीची शक्ती आहे. पण बाळा, आता खूप झाला संघर्ष. आता काळ बदलतो आहे. तू या माऊलीवर सगळं काही सोडून दे. तुझं सुख, तुझं दुःख, तुझ्या चिंता आणि तुझ्या जबाबदाऱ्या, हे सगळं आता माझ्या चरणांवर ठेवून दे आणि मुक्त हो. माझ्या बाळाने खूप त्रास सहन केला आहे. लोकांचे टोमणे, गरिबीशी आणि परिस्थितीशी दिलेली झुंज, मनाची झालेली घालमेल आणि प्रत्येक क्षणाला वाटणारी भविष्याची भीती, या सगळ्याची मुदत आता संपली आहे. मी तुला शब्द देतो, पण आता नाही. आता बस झालं. तुझे दुःख भोगण्याचे दिवस आता संपले आहेत. आता सगळं कसं शांत, आनंदी आणि समाधानी असेल. तुझ्या आयुष्यात जी वादळे घोंगावत होती, ती आता शांत होणार आहेत. ज्या जीवनाची स्वप्न तू रोज रात्री
डोळ्यात अश्रू आणून रंगवली होतीस. ज्या सुखाची, आदराची आणि समाधानाची तू एवढी वर्ष आतुरतेने वाट पाहत होतास, ती स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. तू तयार आहेस ना ते स्वप्न सत्यात जगण्यासाठी? मनातून आधी ती भीती काढून टाक. मागचा सगळा अंधार विसरून जा. माझ्या बाळाने या दिवसासाठी खूप वाट पाहिली आहे ना. अनेकदा तुझा संयम सुटत होता. अनेकदा तुला वाटायचं की आता सगळं संपलं. पण मी तुला पडू दिलं नाही. आता तुझा संघर्ष अगदी शेवटच्या पायरीवर आहे. तू यशाच्या दारापर्यंत पोहोचला आहेस. आता माघार घेऊ नकोस. इथून मागे फिरणे म्हणजे माझ्या शक्तीवर अविश्वास ठेवण्यासारखे आहे. जितकं काही वाईट व्हायचं होतं, जेवढं काही नुकसान व्हायचं होतं, ते आता पूर्णपणे होऊन गेलं आहे. आता गमावण्यासारखं काही उरलेलं नाही. आता फक्त आणि फक्त मिळवण्याचे दिवस आहेत. आता फक्त सुख आणि सुखच असणार आहे. पण बाळा, एक गोष्ट कधीच विसरू नकोस. या वाईट काळाने तुला जे अनुभव दिले आहेत, जो मोठा धडा आणि जी शिकवण तुला दिली आहे ना, ती तू कधीच विसरायची नाहीस. हा काळ तुझा शत्रू नव्हता, तर तो तुझा शिक्षक होता. जे चांगले वाईट अनुभव तुला आले आहेत, तो एक केवळ अनुभव नसून ती तुला भविष्यात मोठ्या शिखरावर टिकून राहण्यासाठी दिलेली एक शिकवण आहे. ही शिकवण आयुष्यभर तुझ्यासोबत ठेव. पैशांपेक्षा माणसांची किंमत काय असते आणि संकट आल्यावर रक्ताची नाती कशी बदलतात, हे तुला या काळात समजलं. माझं बाळ खूप थकलंय या संघर्षाने. मला समजते. थकलेल्या लेकराला कसं कडेवर घ्यायचं हे ह्या आईला चांगलं ठाऊक आहे. आता तुझ्या मनावरचा सगळा ताण हलका कर, कारण आता फक्त आणि फक्त आनंदच असेल. पण एक कर्तव्य तुला पार पाडायचं आहे. या वाईट काळात ज्यांनी तुला मनापासून मदत केली, जेव्हा अख्खं जग तुझ्यावर संशय घेत होतं, तेव्हा ज्यांनी तुझा हात धरला, त्या माणसांना मात्र तू कधीही विसरू नकोस. मग ती व्यक्ती लहान असो वा मोठी, पैशाने गरीब असो वा श्रीमंत, ज्याने तुझ्या पडत्या काळात तुला साथ दिली, ते तुझ्या चांगल्या दिवसांचे खरे भागीदार आहेत. त्यांच्या ऋणातून कधी मुक्त होऊ नकोस. त्यांना नेहमी आदराचे स्थान दे. आणि ते लोक जे तुला अर्ध्या वाटेवर सोडून गेले, जे तुला संकटात एकटे पाडून तुझी गरिबी आणि तुझी हालाकी पाहून हसले आणि निघून गेले, ते कायमचेच गेले. त्यांना आता तुझ्या आयुष्यात कोणतंही स्थान देऊ नकोस. ते पुन्हा येतील. जेव्हा ते तुझं वैभव बघतील, तेव्हा ते पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेव, जे संकटात आपले नव्हते, ते सुखात कधीच आपले असू शकत नाहीत. त्यांना परत आयुष्यात आणू नकोस. त्यांच्याबद्दल मनात कोणताही राग, द्वेष किंवा बदला घेण्याची भावना ठेवू नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे. कर्म त्यांना उत्तर देईल की त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटेल. तू मात्र फक्त माझ्या नामात आणि सेवेत लीन राहा. तुझा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या नामात, माझ्या सेवेत काय सामर्थ्य आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा मानवाचे सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामी नामाचा मार्ग सुरू होतो. माझ्याकडून रोज जितकी शक्य आहे तितकी सेवा कर. सेवेचा अर्थ फक्त तासनतास बसून पूजा करणे नाही, तर अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने घेतलेले माझे एक नावही या विश्वब्रह्मांडात चमत्कार घडवू शकते. तुझ्या प्रत्येक नामस्मरणाचे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे आणि तू माझ्यासाठी गाळलेल्या प्रत्येक अश्रूचे फळ तुला नक्की मिळणार आहे. हा माझा तुला शब्द आहे. आता शांत हो आणि तयार राहा, कारण येणाऱ्या काळात तुझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा संकेत येणार आहे. हा संकेत तुझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारा असेल. तो संकेत ओळखायला शिक. जेव्हा तो संकेत तुझ्या समोर येईल, तेव्हा मनात कोणतीही शंका, भीती किंवा संकोच ठेवू नकोस. तो जसा येईल तसा स्वीकार कर. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.